नमस्कार मित्रांनो, मी विनोद कुलकर्णी. जनसंवाद न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज वेगळ्याच विषयाविषयी बोलणार आहे. मित्रांनो, आषाढ महिना लागला की महाराष्ट्रातील जनतेला, विशेष करून पांडुरंगाच्या भक्तांना वेध लागतात ते आषाढीच्या वारीचे, पंढरपूरच्या वारीचे. वारी म्हणजे चैतन्य, वारी म्हणजे उत्साह आणि वारी म्हणजे भक्ती शक्तीचा अतोट संगम. मित्रांनो, या वारीविषयी मी आपणापुढे खूप काही बोलणार नाही, कारण आपल्याला सर्व परिचितच आहे. या वारीमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून साधू संतांच्या दिंड्या निघतात. विदर्भातून म्हणलं तर गजानन महाराजांची, मुक्ताईची, नाथ महाराजांची मराठवाड्यातून, पैठणीतून, तसेच पुण्यामधील आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींची, देहूमधून तुकाराम महाराजांची, नाशिक त्र्यंबकेश्वर मधून निवृत्तीनाथांची, सासवडमधून काकांची, अशा विविध ठिकाणाहून दिंड्या निघत असतात आणि काही दिंड्या निघालेल्या आहेत, काही निघणार आहेत. त्यापैकी देहू येथून तुकाराम महाराजांची दिंडी 18/6/2025 ला प्रस्थान होणार आहे व आळंदी येथून ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीचं 19/6/2025 ला प्रस्थान होणार आहे. या दिंडी सोहळ्याचा आनंद काय सांगावा, सांगाल तेवढा कमीच आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. या वर्षी माझं 5वं वर्ष आहे. दिंडी चालू असताना नामस्मरण चालू असतं, कोट्यावधी लोकांच्या मुखावाटे नामस्मरण चालू असतं आणि या दिंडीमध्ये जे चैतन्य निर्माण होतं, उत्साह निर्माण होतो आणि हा उत्साह, चैतन्य आणि समाधान हे नंतर पुढील जवळपास 6 ते 7 महिने टिकतं आणि नंतर परत कार्तिकी वारी येते. या एकाच आशेवर विठ्ठल माऊलीच्या दर्शनाच्या आशेपायी हे सर्व रात्रंदिवस पाऊस पाणी ऊन न बघता चालत राहतात. आणि हे चालत असताना, वारकरी मंडळी चालत असताना, महाराष्ट्रातील भाविक भक्त यांच्या सेवेसाठी म्हणा किंवा त्यांना समाधान मिळावं म्हणून म्हणा, काहीतरी त्यात आपला खरीचा वाटा असावा म्हणून दिंड्या निघतील. त्या ठिकाणापासून ते पंढरपूर पर्यंत मध्यंतरी या वारकऱ्यांना कुणी चहा पाणी, नाश्ता, जेवण, काही वस्तूचं वाटप करत असतात. परंतु मित्रांनो, याविषयी मी थोडीशी विनंती वजा सूचना करू इच्छितो. मित्रांनो, हे वाटप करत असताना पर्यावरणाचं संतुलन खराब होणार नाही, निसर्गाचा ऱ्हास होणार नाही, याकडेही सर्वांनी लक्ष द्यावे अशी माझी विनंती आहे. विशेष करून जे मंडळ किंवा जे अन्नदाते किंवा जे काही वस्तू वाटणारे भाविक आहेत, त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक वारकऱ्याजवळ आपलं स्वतःचं सामान असतं, म्हणजे ताट, वाटी, फुलपात्र. त्यामुळे युस्त्रोचा वापर जर या अन्नदात्यांनी, वस्तू वाटणाऱ्यांनी किंवा फळाचे पदार्थ वाटणाऱ्यांनी जर युस्त्रोचा वापर नाही केला, त्या बदल्यात आणखी त्यांना अन्नदान जास्त करता येईल किंवा फळ वाटप जास्त करता येईल आणि निसर्गाचाही ऱ्हास थोड्या प्रमाणात राखता येईल. कारण दिंडी जसजशी पुढे जाईल तसतसे पाठीमागे इतका कचरा निघतो आणि त्या कचरा उचलणं आवश्यक असतं, त्याचा ऱ्हास करणं आवश्यक असतं. ते होतंय पण खूप म्हणजे कमी प्रमाणात होतं, कारण शहराच्या भोवताली महानगरपालिका त्याचा विल्हेवाट लावत असते.
परंतु जे दिंड्या प्रत्यक्ष रस्त्याने जात असतात, म्हणजे जिथं गाव नाहीये अशा ठिकाणी जिथे जातात त्या ठिकाणी त्याचा एवढा प्रयास त्या यूजच्या वस्तूचा होतो की हद्दीच्या बाहेर. त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल येते, नाश्त्याच्या डिश येतात, जेवणाच्या डिश येतात, नंतर पाण्याचे ग्लास येतात. तर इत्यादीमुळं जे भूया निसर्गाचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत राहतो. आता तुम्ही म्हणा इतर ठिकाणी होत नाही का? होतो ना, मान्य आहे मला. परंतु हे जे भाविक आहेत हे श्रद्धाळू आहेत आणि हे तुमच्या सूचनेचं पालन करू शकतात. तुम्ही जर थोडंसं आम्हाला सहकार्य केलं तर त्यातून एक फायदा होईल, तर कचऱ्याचा ढीग म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होणार नाही, अन्नाची बचत होईल आणि ते उरलेलं अन्न आणखी इतर लोकांना वाटता येईल असं मला वाटतं. त्यामुळं हे वाटप करणाऱ्या व्यक्तींनी किंवा मंडळांनी फक्त एकच करावं की यूज थ्रोच्या वस्तू वापरू नयेत असं मला सूचित करावं वाटतं. जय हरी माऊली.